आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर इथे भाष्य केलेलं आहे। राज्याच्या मनात जे आहे तेच करेन असं राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। मनसेसोबतच्या युती संदर्भात ठाकरेंनी खरं तर हे मोठं विधान केल्याशिवाय शेटजींच्या नोकरांना युती होऊ नये असं वाटतंय, असंही त्यांनी म्हणत आम्ही आमचं बघू काय करायचं ते असंही भाजपवर टीका करत म्हटलंय। ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर नक्कीच अद्दल घडवू, गद्दारांसमोर मी उभा आहे, किल मी असं म्हणत उभा आहे असंही ठाकरे म्हणालेत। अंगावर याल तर ॲम्ब्युलन्सनं परत जाल असंही ठाकरे म्हणाले। हिंदू मुस्लिम आहेच, तो एक बेडूक ओरडतोच आहे, त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे। अरे तुझी उंची केवढी, आवाज कसा, म्हणजे उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा। डोळे कोणासारखे माहिती नाहीत, तो जीव काय, बोलतोस काय, पार्श्वभूमी काय, तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय, आणि आमच्यावरती बोलतोस। मी कोणावरती बोलतोयस न त्यांना कळू दे पहिलं नक्की, एक कोणतरी बाप ठरवा। याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय, एक कोणतरी ठरवा। ऑपरेशन सिंदूर, घरोघरी जाऊन हे सिंदूर वाटणार होते। कोण वाटणार सिंदूर? हे सगळे भ्रष्ट गुंड, हे माझ्या माता भगिनींना जाऊन तो पवित्र सिंदूर वाटणार? म्हणजे ज्यांना जोड्याने हाणलं पाहिजे असे भ्रष्ट भाजपवाले माझ्या माता भगिनींना जाऊन सिंदूर वाटणार, आणि ते काय सिंदूर त्यांच्याकडनं घेणार असं वाटलं त्यांना? आम्ही जेव्हा हिंदुत्वाची व्याख्या करतो तेव्हा शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलंय की माझं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, की तसा जर का आपण गांभीर्याने विचार केला तर आज आपल्या देशाला पंतप्रधानांची गरज आहे। आज देशाला पंतप्रधान कुठे आहे? भाजपला आहे। देशाला कुठे आहे? देशाला गृहमंत्र्याची गरज आहे, घरफोडे अमित शहाची नाही। देशाला संरक्षण मंत्र्यांची गरज आहे, गुंडांना संरक्षण देणाऱ्या देवेंद्र आणि राजनाथ सिंगांची नाही। तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे संरक्षण मंत्री आहात? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? म्हणजे आता जे काय म्हणजे पैसा फेको तमाशा देखो असा आता होणार ना तिकडे चोरांचा बाजार, तसं तेव्हा काहीच नव्हतं। म्हणजे आज ज्यांना काही दाढी फुटल्याने दाढी खाजवत आहेत ते कुठे असतील मला कल्पना नाही। जाऊ दे, मला खरंच कीव येते की जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत, मी राजकारणात म्हणतोय, अशी लोक जेव्हा आपल्या घराणेशाहीवरती टीका करतात तेव्हा मला त्यांची कीव येते। अरे तुला होत नाही राजकारणात पोरं, आम्हाला आम्ही काय करू? घे, आमच्याकडे आहेत, घ्यायची तर घे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना, जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। तर राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचं विधान केलेलं आहे। राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक असल्याचं यावेळी समोर येत आहे। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना, जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। पण ते होऊ नये, ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत। दरम्यान
दरम्यान राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक दिसत आहेत, कारण राज्याच्या मनात जे आहे तेच करेन असं उद्धव ठाकरे इथे पुन्हा एकदा म्हणालेले आहेत। यासोबतच मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत। शेटजींच्या नोकरांना हे प्रयत्न करायचे आहेत, आम्ही आमचं बघू काय करायचं ते असंही यावेळी त्यांनी इशारा देत म्हटलंय। ठाकरे ब्रँड पुसायला निघाला तर भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले। आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत, काय होणार, कसलं नाही होणार का, होणार की नाही होणार कळेल ना। जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन। पण ते होऊ नये, ते होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटतायत। मालकांचे नोकर तुम्ही, कारण जर का मुंबईवरती ताबा यांना मिळाला नाही आणि मुंबई परत शिवसेनेच्या ताब्यात आले, आम्ही घेणारच आहोत। तर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच करणार, मराठी ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर हॉटेलमध्ये भेटीगाठी घेत आहेत। राज ठाकरे यांच्या भेटीवरून फडणवीसांवर उद्धव ठाकरेंनी हा हल्लाबोल केलाय। राज ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात उद्धव ठाकरे अजूनही सकारात्मक दिसत आहेत, महाराष्ट्राच्या मनात आहे तेच करणार असल्याचं उद्धव ठाकरे यावेळी भाषणात म्हणाले। शिवाय मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून मालकांच्या नोकरांचे प्रयत्न सुरू आहेत, हॉटेलमध्ये भेटीगाठी घेतल्या जात आहेत असं फडणवीसांवर हल्लाबोल करत उद्धव ठाकरे म्हणाले। वर्धापन दिनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात उद्धव ठाकरेंनी सकारात्मक विधान केलेलं आहे। मराठी शक्ती, मराठी माणसाची ताकद एकत्र होऊ नये म्हणून मालकांचे नोकर प्रयत्नशील आहेत, म्हणून भेटीगाठी होत आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले। एक पिक्चर मी पाहिला, प्रहार नावाचा, कोणाचा, नाना पाटेकर, किती जणांनी पाहिलाय आहे ना। त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कम ऑन किल मी, तसं आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय त्यांना आम्ही कम ऑन किल मी। असेल हिंमत तर या अंगावर, फक्त अंगावर येणार असाल तर एक गोष्ट नक्की करा, अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना, ॲम्ब्युलन्स घेऊन यायचा, तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची, कारण येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल। की आपलं हिंदुत्व हे काय आहे हे एकदा सांगितल्यानंतर भाजपवाल्यांना मी प्रश्न विचारतोय, तुमचं हिंदुत्व म्हणजे नेमकं आहे तरी काय? आम्हाला तुम्ही सांगतात आम्ही हिंदुत्व सोडलं, मग तुम्ही काय सोडलंय? कारण मध्येच कधीतरी जाऊन तुम्ही मशिदीमध्ये सौगात वाटता, मध्येच कधीतरी तुमच्या डोक्यात काहीतरी येतं, घराघरामध्ये जाऊन सेंदूर वाटायचा, आणि तो सेंदूर कोण वाटणार? तो नालायक, तो एक मंत्री कोण, विजय शहा, ज्याला खरंच भर रस्त्यामध्ये चापकानी फोडला पाहिजे, त्याच्यावरती भाजप अजून काही कारवाई करत नाही। तर शेटजींच्या नोकरांना युती होऊ नये असं वाटतं असंही उद्धव ठाकरे म्हणालेत। आम्ही आमचं काय करायचं ते बघू असंही उद्धव ठाकरे म्हणाले। ठाकरे ब्रँड पुसायला निघाला तर भाजपचं नामोनिशाण पुसून टाकू असाही इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत मनसेचे प्रकाश महाजन फोनलाईनवरून जोडले गेलेत। प्रकाशजी, आपलं स्वागत आहे TV9 मराठीमध्ये। या ठिकाणी आपण पाहतोय उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांच्या युती संदर्भात खरं तर